बऱ्याचदा नाश्त्यासाठी काय बनवायचं ना, हाच प्रश्न पडतो आणि सकाळी एवढी धावपळ असते, की पटकन काहीतरी बनवता येईल अशी रेसिपी आपल्याला हवी असते. तर त्यावेळी ना तुम्ही हा मुगाच्या डाळीचा डोसा बनवू शकता. यामध्ये मी पनीरची स्टफिंग टाकलेली आहे, त्याचबरोबर भरपूर भाज्या टाकलेल्या आहे. म्हणजे खूप हेल्दी अशी रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला जरी तुम्हाला बनवायचं असेल ना, तर तुम्ही रेसिपी बनवू शकता. त्याचबरोबर वजन कमी करायचं असेल ना, तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपी बनवण्यासाठी मी आज काय काय साहित्य घेतलेलं आहे ना, ते पहिले तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे काही भाज्या घेतलेल्या आहे. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर आणि पनीर. भाज्या तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण भाज्या ना सगळ्याच घ्यायच्या. तसं मुलांना जर आपण भाज्या खायला दिल्या ना, तर मुलं अजिबात भाज्या खात नाही. तर आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या भाज्या आपण इथे घ्यायच्या. तुम्ही यात पत्तागोबी सुद्धा घेऊ शकता, त्याचबरोबर बीट. ज्या भाज्या तुमच्याकडे असतील ना त्या सगळ्या भाज्या. काही मसाले घेतलेले आहेत, तर लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि अगदी थोडासा असा गरम मसाला. 2 चमच दही घ्यायचं, चवीपुरता मीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर आवडीनुसार हिरवी मिरची, अद्रकचे तुकडे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. बघू शकता मी इथे ना मुगाची डाळ घेतलेली आहे. ही एक 2-3 तास आधी भिजवून घेतली होती. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर अर्ध्या तासात सुद्धा ही डाळ भिजते. पाणी गरम करायचं आणि त्यात ही डाळ भिजायला टाकायची. लगेच ही डाळ भिजते आणि मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ पण लागत नाही. भिजवलेली आपण ही जी मुगाची डाळ आहे ना ती मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची. त्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे आहे. तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. जर मुलांसाठी बनवत असाल ना तर मिरची थोडी कमी टाकायची आणि घरात सगळ्यांसाठी बनवत असाल तर मिरची थोडी जास्त टाकायची. तर ही फिक्कीवाली मिरची आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरची घेऊ शकता. 1 चमच जिरे सुद्धा टाकायचे, अगदी थोडीशी हळद, चवीपुरता मीठ. हे सगळं आपल्याला ना मिक्सरमध्ये फिरवून अगदी स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यात फक्त 1 ते 2 चमच पाणी टाकते. परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार करून घ्यायचं. तयार केलेलं बॅटर आपण हे बाउलमध्ये काढून घ्यायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. खूप घट्ट किंवा खूप पातळ असं बॅटर नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं आपण हे बॅटर तयार करून घेतलं. बॅटर बघू शकता तुम्ही. आता हे बॅटर आपण ना एक 5 मिनिटं मुरण्यासाठी साईडला ठेवू. चॉपरमध्ये आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊ. आता चॉपर नसेल तर मग तुम्ही ना ह्या भाज्या अगदी बारीक अशा कट करून सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्येच आपण कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ. पनीर आपल्याला ना अशा पद्धतीने कुस्करून टाकून घ्यायचं. चॉपरमध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या अगदी बारीक अशा चॉप करून घेऊ. बघू शकता मस्त आपल्या ह्या भाज्या ना बारीक अशा चॉप झाल्या आहेत. चॉप केलेल्या ह्या भाज्या आहेत ना ह्या सगळ्या आपण बाउलमध्ये काढून घेऊ. इथे मी पनीरची आणि भाज्यांची स्टफिंग घेतलेली आहे. आता तुम्हाला हवं असेल ना तर आपण जे रेग्युलर डोस्यासाठी बटाट्याची चटणी बनवतो ना ती सुद्धा आपण इथे बनवू शकतो स्टफिंगसाठी. यामध्ये टाकू आपण हे सगळे मसाले जे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत. चवीपुरता मीठ, 1 चम्मच दही टाकायचं. सगळं हे आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ. आणि बघा मस्त आपली इथे भाज्यांची आणि पनीरची हेल्दी अशी स्टफिंग तयार झाली आहे. इथे तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपलं हे बॅटर आहे ना मुगाच्या डाळीचं ते आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि मस्त आपण यापासून छान मुगाच्या डाळीचे डोसे बनवतोय. तर मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्याला, त्याचबरोबर तुम्हाला जर सायंकाळी काहीतरी बनवायचा कंटाळा आला, स्वयंपाक करायचा कंटाळा आला, त्यावेळी तुम्ही ना ही रेसिपी बनवू शकता. बघू शकता किती छान हा डोसा व्यवस्थित स्प्रेड झालाय. हा डोसा वरून पूर्णपणे ड्राय झाला की मग कडेनी हा अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे. हा डोसा आपण पलटून घेऊ. दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं हा होऊ द्यायचा. डोसा आपण पलटून घेऊ. तयार केलेली पनीरची स्टफिंग स्प्रेड करून घ्यायची आहे. बघू शकता इथे मी भरपूर अशी स्टफिंग टाकली आहे. आणि बघा एक डोसा खाल्ला की दुसरा डोसा खाण्याची गरज नाही. हा डोसा आपल्याला ना अशा पद्धतीने
फोल्ड करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने हा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आणि बघू शकता मस्त स्टफ मुगाच्या डाळीचा डोसा झालाय आपला तयार. इथे मुगाच्या डाळीचे डोसे बनवून तयार झाले. भरपूर अशी स्टफिंग सुद्धा आपण यामध्ये भरलेली आहे. त्यामुळे हा डोसा ना खूप हेल्दी आहे. तुम्ही ना हा डोसा दही बरोबर किंवा मग चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. पण दही बरोबर मला हा डोसा खूप आवडतो म्हणून मी इथे दही घेतलेली आहे. सो व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि हेल्दी रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.